ही अशी आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होती ह्या व्हीलने. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज आर्यन लक्ष्मण वानकर. तर आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होती. त्यासाठी लागणारे हे साहित्य आहेत आणि या सगळ्याची नावं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत. हे प्लायचा तुकडा आहे आणि जिथे जिथे मला होल लागतील मी तिथे तिथे मार्किंग करून घेतलेली होती पहिले. आणि ही जी मोटर, ही डीसी मोटर इथे अटॅच केलेली आहे आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे वायर अटॅच, जे इथे पॉझिटिव्ह साठी 2 वायर, निगेटिव्ह साठी 2 वायर इथे अटॅच केलेले आहेत. इथे 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 3 होल्स आहेत. हे जे स्टार्टिंगचं होल आहे मोटर पाशी, तिथे आपल्याला हे चारी पण वायर टाकून टाकायचे त्याच्या आतमध्ये. हे टाकल्यानंतर इथून हे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असे दोन्हीकडे एक एक टाकायचे आहेत. मी टाकून घेतो इथे. या होल मध्ये पण आणि त्या होल मध्ये पण. आणि हा वुडन पीस हे इथे अटॅच करायचं आहे आपल्या हे क्लिप सोबत. ह्याला 2 क्लिपने अटॅच करायचं आहे. आणि हा वुडन व्हील पण अटॅच करायचा आहे. ह्या व्हील मध्ये हे राऊंड साठी हे आहे, इथून हे नट बोल्ट टाकायचं. असं पहिले हे टाकायचं, मग नट बोल्ट टाकायचं. मग परत एक हे आणि नट बोल्ट. आणि ह्याला थोडं लूज ठेवायचं ज्याने की हे फिरेल. आणि हे जे इथे होल आहे ह्याच्यामध्ये ह्याला अटॅच करायचं आहे या साईडने. आणि हे 2 नट बोल्ट इथे टाईट करून टाकायचे, ज्याने की हे असे फिरेल. इथे दुसरा पण नट बोल्ट. आणि हे जे 2 हे स्ट्रिप्स आहेत त्याला मागून इथे अटॅच हे टाकायचे आहे तिथे. आणि हे रबर बँड, हे असे रबर बँड आपल्याला 4 लागतील, ज्याला एका साइड कडून 2 इथून आणि हे इथे गॅप आहे ह्याच्यामध्ये 2 रबर बँड टाकायचे. असे 2 पीस आहेत आपल्याकडे. इथे पण 2 रबर बँड टाकायचे. आणि याला हे बिग रबर बँड अटॅच करायचं ह्या व्हीलला. फर्स्ट व्हील, सेकंड मोटर. ज्याने की आपण हे व्हील फिरवणार तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. आपण जे कोल्ड्रिंक साठी स्ट्रॉ वापरतात ते स्ट्रॉ आहेत आणि हे स्ट्रॉच्या आतमध्ये हे वायर टाकायचे, जे की आपण ह्या 2 होल मधून पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतले. हे दोन्ही पण वायर एका स्ट्रॉ मध्ये टाकायचे आहेत. हे खालच्या साईड करून मी टाकून घेतो इथे. आता आपण इथे हे स्ट्रॉ मध्ये वायर टाकलेला आहे. आता आपण हे लाईट लावू. आता मी जे हे लाईट रेड कलरची घेतलेली आहे, तुम्ही कोणती पण कलरची घेऊ शकता. आता हे आपलं प्रोजेक्ट जे सगळं रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला हे कसं तयार होते ते करून दाखवतो. आता ही लाईट कशी जनरेट होते मी तुम्हाला दाखवतो. हे जे आपण व्हील फिरवल्यानंतर हे लाईट जनरेट होती. आता तुम्हाला लाईट बंद करून पण मी दाखवतो.
ही अशी आपली लाईट जनरेट करते. हे व्हील फिरवल्यानंतर आपली ही डीसी मोटर ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहे. त्याच्यानं हे लाईट जनरेट करते. तुम्हाला आपला हा आजचा प्रोजेक्ट कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये कळवा. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आपला सोलार वरती येणार आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा.